नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण पुन्हा कुठे ट्रेड घेतले, कुठे त्याला बुक केलेलं आहे, लाईव्ह मार्केटमध्ये आपली काय सायकॉलॉजी होती, सर्व काही आपण या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्हाला दिसत असेल की ऑर्डर बुकमध्ये आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केले आहे आणि दोन्ही बँक निफ्टीमध्ये आहे, दोन्ही पुट साईडनी आहे. तर एक्झॅक्टली आपण तिथे काय सायकॉलॉजी लावली, आपला सेटअप एक्झॅक्टली कुठे ऍक्टिव्हेट झालेला आहे, तर डायरेक्टली मी तुम्हाला घेऊन जातो बँक निफ्टीच्या चार्टवर आणि तिथे एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली कशा प्रकारे तो सिनेरिओ होता आणि कशा प्रकारे आपण त्याला एक्झिक्यूट केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅप डाऊन होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली याची बुलिश होती. फर्स्ट कॅन्डल अकॉर्डिंग आपण एंट्री करत नाही. तुम्हाला माहिती आहे की डायरेक्शन कन्फर्म नसतं. फक्त आपल्याला एक हिंट मिळतं की अपसाईडनी जाणार की डाऊनसाईडनी येणार. फर्स्ट कॅन्डल अकॉर्डिंग आपण सेंटिमेंट जे ठेवलेलं होतं ते अपसाईडचं होतं. बट यांनी डाऊनसाईडनी मोमेंटम केलं आणि डे लो जो आहे तो ब्रेक केलेला आहे. तर इथे कन्फर्म झालेलं होतं की हा डाऊनसाईडनी येऊ शकतो. बट आपला सेटअप जो आहे तुम्हाला माहिती आहे की आपण जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. तर आपला जो सेटअप आहे तो इथे ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे होता. मोमेंटम जे होते ते खूप स्लो होते आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जे चॅलेंज चालवतोय ते ऑप्शन बाईंग मध्ये चालवतोय. ऑप्शन बाईंग मध्ये स्पीड जी आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. जशीच आपली एंट्री झाली तिथूनच आपल्याला स्पीड पाहिजे, मोमेंटम पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. त्या अकॉर्डिंग आपली जी पोझिशन आहे ते लवकरात लवकर प्रॉफिटमध्ये येते आणि चांगला प्रॉफिट आपण तिथे बुक करू शकतो. बट तो सिनेरिओ जो आहे तो आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसत नव्हता. त्यामुळे आपण ही जी मोमेंटम आहे हे इग्नोर केलेली आहे. इथे पण ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे होता. बट या कॅन्डलनी या रेंजच्या खाली क्लोजिंग दिली नाही, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. फर्स्ट स्टेट जो आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये, कारण की या कॅन्डलनी प्रॉपरली लो राईज अकॉर्डिंग डायरेक्शन दाखवलेलं होतं डाऊन साईडनी आणि ही जी रेंज आहे हे प्रॉपरली WLCनी क्रॉस केली, एक चांगलं ब्रेकडाऊन दाखवलं आणि क्लोजिंग जी आहे ती WLCनी दिलेली आहे डाऊन साईडनी. तर ही कॅन्डलची जी क्लोजिंग होती ही स्ट्रॉंग होती. या क्लोजिंगवर आम्ही ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो SL लावलेला होता. ह्याच्यामध्ये टार्गेट जे होतं ते PDL लेवल होतं. PDL लेवल ऑलरेडी काय काम करतं तुम्हाला माहिती आहे. जे पण लाईव्ह मध्ये असतील त्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली आपला सेटअप कशा प्रकारे काम करतो. तर त्यालाच वापरून आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. बट आपण एंट्री घेतली आणि मार्केट टोटली साइडवेज झालेलं आहे. या लेवलमध्ये फिरत होतं. जेव्हा इथे एक स्विंग लागला, हा एक स्विंग लागला, एक फ्रॅक्टल पण आलेला होता. त्या अकॉर्डिंग मी जो SL आहे तो टायटल करा, कारण की जर हा रिव्हर्स झाला असता तर मग डायरेक्टली हे जे सेलर आहे त्यांना टार्गेट केलं असतं आणि आपली जी पोझिशन आहे ती एक्स्ट्रा लॉसमध्ये गेली असती. म्हणून आपल्याला जे पोझिशन आहे ते सिक्युअर करणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्या अकॉर्डिंग मी जे SL आहे तो मी टायटल करायला स्टार्ट केला, या स्विंगवर आणला. जेव्हा इथनं हा रिव्हर्स झालेला आहे, एक स्पाइक लागलेला आहे, तर या लेवलवर तो जो SL आहे तो बुक झाला. त्यानंतर मार्केटनी पुन्हा एक डायरेक्शन दाखवलं डाऊन साईडचं आणि डाऊन साईडनी जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. त्यानंतर जो आपला सेकंड ट्रेड आहे तो इथे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होता. बट मी इथे एक्झिक्यूट केलेलं नाही आहे, कारण की जे सिनेरिओ होते आणि जे टार्गेट लेवल होतं PDLचं ते प्रॉपरली क्रॉस झालेलं नव्हतं. खालच्या साईडनी क्लोजिंग आलेली नव्हती. म्हणून मी इथे याला या कॅन्डलमध्ये आणि या कॅन्डलमध्ये इग्नोर केलं. या कॅन्डलने जर खाली क्लोजिंग दिलं असतं तर इथे मी रेडी होतो घ्यायसाठी. बट आणि क्लोजिंग वर दिली, मी कम्फर्टेबल नव्हतो. मोमेंटम जी होती ती आज टोटली स्लो होती. मी नेहमी फास्ट मोमेंटम मध्ये ट्रेड करतो, जिथे की आपल्याला डायरेक्शन मिळेल एंट्री घेतल्याबरोबरच. तर ते आज दिसत नव्हतं, म्हणून मी जरा आज कन्झर्वेटिव्ह प्ले केलं. इथे आणि डाऊन साईड मोमेंटम केलं, पुन्हा वर गेला, इथे ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला, डब्ल्यू पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केला. बट लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये हा फेल झालेला आहे आणि डाऊन साईडचे डायरेक्शन आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. तर सेकंड ट्रेड जो आहे तो आपला या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे ह्याच्या क्लोजिंगवर. कारण की बघाल तर हे कंटिन्यू होतं, वर गेलं, पुन्हा कंटिन्यू केलं आणि इंगल्फिंग करून स्ट्रॉंग क्लोजिंग दिली आहे. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपल्याला क्लिअरली दिसत होतं की हा डाऊन साईडचं मोमेंटम दाखवू शकतो. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय जो आहे आपण SL लावलेला होता, ह्याच्या खालचे जे टार्गेट आहे ते पूर्ण ओपन होते. त्या अकॉर्डिंग हा आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. आपण एंट्री घेतली. ही जी मोमेंटम आहे जरा फास्ट यांनी दाखवलेली आहे. इथे डेलो लावला, नंतर पुन्हा खाली गेला आणि डेलो लावला. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला फर्स्ट, जो की ह्या कॅन्डलवर होता, कारण की ही डॉमिनेट कॅन्डल होती. त्यानंतर ही जी मोमेंटम होती ही खूप स्लो होती. या कॅन्डल नंतर जरा मोमेंटम अजून स्लो झालेली होती. तर इथे मी टाईट टेल करायला स्टार्ट केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपला SL झालेला आहे तर सेकंड ट्रेडमध्ये आपण फक्त न्यूट्रल करतो. एंड ऑफ द डे स्मॉल प्रॉफिटमध्ये निघण्याचा प्रयत्न करतो. तेच माझ्या माइंडमध्ये सुरू होतं आणि त्याच प्रकारे मी ह्याला मॅनेज करत होतो. तर इथे मी टाईट टेल करायला स्टार्ट केलं, कॅन्डल टू कॅन्डल. फर्स्ट इथे होतं, फायनल जे होतं ते इथे होतं आणि इथनं जेव्हा हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे माझा बुक झालेला आहे. आता जी क्लोजिंग दिलेली आहे बँक निफ्टीने ऑलमोस्ट डेलोच्या जवळच दिलेली आहे. ह्याच्या मागचं बुक करायचं रिझन पण एक होतं, कारण की ऑलरेडी हा टार्गेट लेवलवर पोहोचलेला होता. तुम्हाला मागे मी जाऊन पण दाखवतो एक्झॅक्टली की टार्गेट लेवल काय निघून आलेला होता. तर जर तुम्ही बघाल तर एक्झॅक्टली ही जी लेवल आहे इथे, ही टार्गेट लेवल होती, ही टार्गेट लेवल होती. एक्झॅक्टली याला याने इथे टच केलेलं होतं. हा कधी इथनं रिव्हर्स जर झाला असता तर आपली जी पोझिशन आहे ती रिव्हर्स झाली असती. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण ऑप्शन बाईंग करतो. ऑप्शन बाईंग मध्ये लगेचच प्रीमियम जे आहे ते डाऊन साईडनी यायला लागतात, कारण की प्रीमियम डीके वगैरे खूप फास्ट होतात, तुम्हाला माहिती आहे. आणि तशी उद्या जी आहे ती बँक निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. तर विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी जी मोमेंटम असते स्ट्राईक प्राइजेसची, ती डाऊन साईड जास्त असते, सेलिंग साईड जास्त असते. प्रीमियम जे आहे ते लवकर मेल्ट होताना दिसतात, तेच आज दिसत होते. आणि क्लोजिंग टाइम जसं जसं जवळ येत होता तसे जे प्रीमियम आहे ते पण फास्टली वाढताना दिसत नव्हते.
पडताना जास्त दिसत होते, त्यामुळे मी टायटल केलं, जेवढं मिळालं त्यामध्ये सॅटिस्फाईड राहून जेवढं मार्केटने दिलं तेवढं बुक केलेलं आहे. तर प्रॉपरली इथे तुम्हाला समजलं असेल की का बरं आपण एक्झिक्यूट केला सेकंड ट्रेड, काय त्याचे सेंटिमेंट होते लाईव्ह मार्केटमध्ये, कशा प्रकारे त्याला आपण मॅनेज केलेलं आहे आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला कसं बुक केलं. इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल. यालाच पुन्हा मी दोन्ही ट्रेड जे आहे त्या ऑप्शन चार्टवर एकदा एक्सप्लेन करतो. तिथे तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली आपण काय माइंडसेट ठेवलेला होता, किती पॉईंट मार्केटने दिले आणि आपण किती पॉईंट बुक केलेले आहे. तर डायरेक्टली मी इथे लावून घेतलेला आहे. फर्स्ट ट्रेड जो झालेला होता आपला 50,300चा पी तिथे बाय केलेला होता. एक्झॅक्टली ती जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आहे ही. इथे तुम्हाला दिसेल की ही कॅन्डल आहे. तर ह्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. फर्स्ट जी ट्रेलिंग होती, जो एसएल लावलेला होता तो या कॅन्डलच्या लोवर होता. त्यानंतर इथे एक स्विंग झाला तर आपण इथे ट्रेल केला. त्यानंतर पुन्हा एक स्विंग झाला तर इथे ट्रेल केला. त्यानंतर इथे जेव्हा हा रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर यांनी चांगलंच अपसाईडनी मोमेंटम दाखवलेला आहे. ऑलमोस्ट डे हायच्या जवळ त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. त्यानंतर आपला जो सेकंड ट्रेड आहे तिथे आपण स्ट्राईक प्राइस चेंज केलेली आहे. जी की आपली कॅन्डल क्लोजिंग होती, ही कॅन्डल क्लोजिंग, ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. इथे आपण स्ट्राईक प्राइस यूज केलेली आहे जी की होती 50,100चा पुट. तो पण इथे आपण फास्टमध्ये लावून घेऊ. एक्झॅक्टली ते 50,100चा पुट जो आहे तो हा आहे. तर इथे मी 50,100चा पुट लावून घेतलेला आहे. जी कॅन्डल एंट्री होती ती ही कॅन्डल होती आणि ती जी सेम कॅन्डल आहे ती ही कॅन्डल आहे. ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड आपण एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. त्यानंतर हे जे मोमेंटम आहे हे टोटली आपण कॅप्चर केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये ह्याच्या लोवर इथे बुक झालेला आहे. याने पण ऑलमोस्ट देहाच्या जवळच क्लोजिंग दिलेली आहे. जर तुम्ही याला कॅल्क्युलेट कराल तर ऑलमोस्ट या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण कॅल्क्युलेट पण करून घेऊ. या लेवलपासून या लेवलपर्यंत त्यांनी जे टोटल आपल्याला पॉईंट दिलेले आहे 150 पॉईंटच्या जवळपास दिलेले आहे. आणि आपण जे बुक केलेलं आहे ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की नेहमी आपण पूर्ण बॉटमवर बाय करून टॉपवर सेल करू शकत नाही. जे मधातलं आहे ते आपल्याला कॅप्चर करावं लागतं आणि बुक करावं लागतं. तेच आपण इथे केलेलं आहे. ही जी मोमेंटम आहे हे आपण कॅप्चर करणार होतो, बट माझ्या माइंडसेटमध्ये ते प्रॉपर बसत नव्हतं. मोमेंटम जे होतं ते स्लो होतं. एवढी मोमेंटम फास्ट होती बट सिनेरिओमध्ये बसत नव्हती. तुम्हाला सांगितलं की जो पीडीएल आहे तो खूप जवळ होता. त्याच्या खाली जर फास्ट निघाला असता तर मी इथेच एक्झिक्यूट केलं असतं ह्या कॅन्डलमध्ये आणि पूर्ण जी रॅली आहे ही कॅप्चर केली असती. बट मॉर्निंगमध्येच आपण जे लाईव्ह होतो तिथे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की आज मी जरा कन्झर्वेटिव्ह प्ले करणार. ऑलरेडी काल आपले 2 ट्रेड झालेले होते. दोन्ही ट्रेडमध्ये आपण प्रॉफिट बुक केलेलं होतं. तर आज मला वाटलं की जरा मार्केट सायलेंट राहू शकतं, शांत राहू शकतं. फिन निफ्टीची विकली एक्सपायरी पण आहे आणि बँक निफ्टीचा इम्पॅक्ट जो आहे तो फिन निफ्टीवर असतो. म्हणून मी जनरली जरा सिक्युअरली प्ले करण्याचा प्रयत्न केला. बट फर्स्ट ट्रेडमध्ये आपला ऑलमोस्ट 30 पॉईंटचा एसएल गेलेला होता. मला तो कव्हर करायचं होतं आणि एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये यायचं होतं. म्हणून मी हा सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. ह्याच्यामध्ये माझं टार्गेट फक्त 50 पॉईंटचं होतं. प्रीमियममध्ये 50 पॉईंट पण आले असते तर मी कॅप्चर केले असते आणि बुक करून बाहेर निघालो असतो. बट ह्या कॅन्डलमध्ये चांगला स्पाइक लागला जी की ही कॅन्डल होती. म्हणून मी जी ट्रेड आहे ते होल्ड करून ठेवली. इथे आपल्याला एक ट्रेडिंगचा चान्स पण मिळालेला होता. म्हणून मी जी ट्रेड आहे ते होल्ड केली आणि वरच्या लेवलवर या लेवलवर त्याला आपण बुक केलेलं आहे. मी नेहमी सांगतो की आपण जे करतोय ते ऑप्शन बाईंग करतोय. ऑप्शन बाईंग मध्ये आपण जिथे एंट्री घेतो तिथनंच एक मोमेंटम पाहिजे, एक स्पीड पाहिजे, एक डायरेक्शन पाहिजे. जर तो थोडा वेळ पण थांबला, 4-5 कॅन्डल जर होल्ड केला तर प्रीमियम डीके, प्रीमियम जे मेल्टिंग आहे ते खूप फास्ट होते. तुम्हाला माहिती असेल की ही बघा, ही जी स्विंग लावलेला आहे खूप मोठा लावला. त्यानंतर ही जो स्विंग लावलेला आहे हा खूप मोठा आहे. तर ह्यामध्ये आपली जी सायकोलॉजी आहे जरा इम्बॅलन्स होते. मग पोझिशन जी आहे ते आपण कमी प्रॉफिटमध्ये बुक करतो. तर जे आपण रूल बनवलेले आहे, जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग, तेच फॉलो करायचे. त्या अकॉर्डिंगच ट्रेड घ्यायचा आणि एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये क्लोज करायचं. एसएल टार्गेट तर हे येतच राहतील. फक्त आपल्याला आपले रूल फॉलो करायचे आहे. त्यानंतर एंड ऑफ द मंथ जेव्हा तुम्ही बघाल तुमचं कॅपिटल ते एक्स्ट्रीम लेवलवर वाढलेलं असेल, त्यासोबत तुमचं जे ऍक्च्युअल अकाउंट आहे ते पण ग्रो झालेलं असेल. सर्व काही गोष्टी मी रिपीटली तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगत राहतो आणि त्यांनीच प्रॉफिट बनतं हे पण तुम्हाला मी प्रूफ करून दाखवतो. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो. तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला आपण फर्स्ट ट्रेड घेतला, कोणत्या टाइमिंगला आपण सेकंड ट्रेड घेतला आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा आपण पुट साईडनी डाऊन साईड घेतलेला होता तो घेतलेला होता 10 वाजून 20 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 50,300चा पी बाय केलेला. तो बाय झालेला होता 243 मध्ये आणि ह्याचा जो ट्रेलिंग एसएल आहे तो आपला बुक झालेला आहे 11 वाजून 19 मिनिटाच्या जवळपास. 50,300चा पुट तो आपला बुक झालेला आहे 210 मध्ये. त्यानंतर सेम डाऊन साईडच आपण पुन्हा पी बाय केला जो की आपण एक्झिक्यूट केलेला होता 1 वाजून 45 मिनिटाच्या जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 50,100चा पी बाय केला 272 मध्ये. याचा जो ट्रेलिंग आपला बुक झालेला आहे तो आपला बुक झालेला आहे 2 वाजून 51 मिनिटाच्या जवळपास. 50,100चा पी तो आपला बुक झालेला आहे 368 मध्ये. तर दोन्ही पण जे ट्रेड होते आजचे, दोन्ही पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग होते, आपल्या रूल अकॉर्डिंग होते. आपण फक्त आपले रूल फॉलो केले, डिसिप्लिन मध्ये राहूनच एक्झिक्युशन केलेलं आहे. पहिल्या ट्रेडमध्ये आपला ऑलमोस्ट 30 पॉईंटच्या जवळपास आपला एसएल गेलेला आहे. सेकंड ट्रेडमध्ये आपला ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास बुक झालेला आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल की 30 पॉईंट एसएल आणि जे आपण प्रॉफिट बुक करतोय
ते 100 पॉईंट्स आहेत. एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये कसं निघलं जातं हे तुम्हाला इथे प्रॉपरली समजून आलेलं असेल. कारण की डिसिप्लिनमध्ये राहूनच आपल्याला शेअर मार्केटमधनं पैसा कमावं लागतं, जे की तुम्हाला इथे क्लिअरली दिसत असेल. माझ्या प्रत्येक एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि हेच सगळ्या गोष्टी मी लाईव्ह मध्ये पण शिकवतो. रोज सकाळी 9 वाजता आपण लाईव्ह स्टार्ट करतो आणि 11 वाजता आपण क्लोज करतो. 100 दिवसापैकी 90 दिवस असे राहतात की आपण 11 वाजेचा आताच प्रॉफिट करून बसलेलो असतो. आणि जर फर्स्ट एसएल पण गेला तर एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्येच निघतो, जे की आज तुम्हाला प्रूफ झालेलं असेल. होप करतो जे मी शिकवतो लाईव्ह मध्ये ते तुम्ही एन्जॉय करत असाल आणि तुमची लर्निंग वाढत असाल. अजून पण ज्यांना कोणाला आपण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि तुमची लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आता इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. कशा प्रकारे आपण त्याला मॅनेज केलं, कशा प्रकारे आपण त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय बाय.